तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेले जो की आहे नाशिक करन्सी नोट प्रेस भरती 2026, जे की 19 ऑगस्ट 2026 साठी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न, म्हणजेच की 17 तारखेपासून या भरतीची म्हणजे जी एक्झाम आहे ती सुरू झालेली आहे। उद्या याचा शेवटचा पेपर आहे 19 ऑगस्टला। तर 19 ऑगस्टसाठी जे काही हमखास प्रश्न आहे, म्हणजेच की या विश्लेषणावरून मी काढलेले जे की आहे 17 आणि 18 जे पेपर झाले त्याच्या संबंधित काही महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, BRBNMPL भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आणि व्यवस्थापन खालील प्रेस खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन ए आहे नाशिक करन्सी नोट प्रेस, ऑप्शन बी आहे साल्बोनी नोट मुद्रणालय, ऑप्शन सी आहे हैदराबाद इंडिया गव्हर्नमेंट आणि ऑप्शन डी आहे देवास बँक नोट। तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे साल्बोनी नोट मुद्रणालय। ह्या पेपर तुम्ही जाता जाता नक्की बघा, हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय चलनी नोटांवरील महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आणि अशोक स्तंभ हे सुरक्षा वैशिष्ट्ये कोणत्या मुद्रण तंत्राचा प्रिंटिंग टेक्निक वापर करून छापले जाते ज्यामुळे ते हाताला थोडे खडबडीत लागतात? IMP क्वेश्चन आहे हा। तर ऑप्शन ए आहे ऑफसेट प्रिंटिंग, ऑप्शन बी आहे इंटिग्लिओ प्रिंटिंग, ऑप्शन सी आहे स्क्रीन प्रिंटिंग आणि ऑप्शन डी आहे फ्लेक्सोग्राफी। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे इंटिग्लिओ प्रिंटिंग। हा अतिशय महत्त्वाचा आणि हा 17 आणि 18 या दोन्ही पेपरमध्ये जे झालेले तेव्हा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्याच्यामुळे उद्याच्या पेपरला देखील हा प्रश्न रिपीट होणार आहे, हे लक्षात ठेवा। ह्या प्रश्न म्हणजे हे जे व्हिडिओ जर तुम्ही बघून गेले तर नक्कीच तुम्ही पास होणार आहे, जे की मिनिमम क्रायटेरिया आहे। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, SPMCILच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई टकसाळीत पाडलेल्या नाण्यांवर खालीलपैकी कोणते मिनिट मार्क असते? ऑप्शन ए आहे हिरा, ऑप्शन बी आहे तारा, ऑप्शन सी आहे टिपका, ऑप्शन डी आहे कोणतेही चिन्ह नसणे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे हिरा। SMCILच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई टकसाळीमध्ये हिरा या नाण्यांवर मिनिट मार्क असते, त्याच्यामुळेच ऑप्शन ए इथे आपलं हिरा हे बरोबर योग्य उत्तर आहे। हे प्रश्न मी तुम्हाला वारंवार सांगते, नक्कीच करा, हे खूप महत्त्वाचे आहेत। प्रश्न क्रमांक 4 आहे, सिक्युरिटी पेपर मिल SPM होशंगाबादची स्थापना भारतात बँक नोटांच्या कागदाच्या बाबतीत स्वावलंबन मिळवण्यासाठी कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन ए आहे 1952, ऑप्शन बी आहे 1982, ऑप्शन सी आहे 1968, ऑप्शन डी आहे वडीलपैकी नाही। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 1968। SPMची जी स्थापना आहे ती 1968 झालेली आहे। हा पण देखील IMP प्रश्न आहे। मी सगळेच जे प्रश्न घेतलेले आहे सगळेच प्रश्न IMP आहेत। आता आपण पुढचे काही महत्त्वाचे बघूया। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय रिझर्व्ह बँक RBI कायद्याच्या कोणत्या कलमानुसार रिझर्व्ह बँकेला भारतात बँक नोटा जारी करण्याचा सोल राईट टू इश्यू बँक नोट्स एकमेव अधिकार प्राप्त झाला आहे? ऑप्शन ए आहे कलम 22, ऑप्शन बी आहे कलम 23, ऑप्शन सी आहे कलम 24, ऑप्शन डी आहे कलम 26। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे कलम 22। तर RBIच्या ज्या रिझर्व्ह बँकेचे जे अधिकार प्राप्त करण्यासाठी कोणत्या कलमाअंतर्गत मिळालेलं आहे? तर कलम 22 या अंतर्गत। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6 आहे, प्राचीन भारतात पंचमार्क नाणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा प्रामुख्याने वापर केला जात असे? ऑप्शन ए आहे केवळ सोने, ऑप्शन बी आहे प्रामुख्याने चांदी, ऑप्शन सी आहे फक्त लोखंड आणि ऑप्शन डी आहे केवळ शिसे। इथे शिसेमध्ये जे श आहे त्याला पहिली वेलांटी पाहिजे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे प्रामुख्याने चांदी। तर प्राचीन भारतात जे पंचमार्क नाणी तयार करण्यासाठी जे प्रामुख्याने जे घटक वापरल्या जाते धातूचा, तर चांदी हे वापरल्या जाते, तिचेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 1 एप्रिल 1935, ऑप्शन बी आहे 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन सी आहे 26 जानेवारी 1950 आणि ऑप्शन डी आहे 1 जानेवारी 1949। तर भारतीय रिझर्व्ह बँकेची RBIची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे। हा तर खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि RBIलाच बँक नोटा छापण्याची शासनाने म्हणजे नाही का केंद्र सरकारने अधिकार दिलेले आहेत कलम 22च्या अधिनियमने। प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले आहे? हा तर व्हेरी IMP क्वेश्चन आहे। ऑप्शन ए आहे उदय कुमार धर्मलिंगम, ऑप्शन बी आहे रघुराम राजन, ऑप्शन सी आहे नंदलाल बोस आणि ऑप्शन डी आहे सुधीर धार। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे उदय कुमार धर्मलिंगम। तर भारतीय रुपयाचे जे अधिकृत चिन्ह डिझाईन केले ते उदय कुमार धर्मलिंगम यांनी केलेले आहेत। प्रश्न क्रमांक 9 आहे, नाणी कायदा 1906 कॉइनेज ॲक्ट 1906 नुसार भारतीय चलनात जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंतची नाणी पाडण्याचे मिंटिंग कायदेशीर अधिकार भारत सरकारला आहे?
ऑप्शन ए आहे रुपये 100 ऑप्शन बी आहे रुपये 500, ऑप्शन सी आहे रुपये 1000 आणि ऑप्शन डी आहे रुपये 5000. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे. रुपये 1000 पर्यंत चलनात जास्तीत जास्त सांगितलेले आहे, ज्यांचे की कायदेशीर अधिकार भारत सरकारला दिलेले आहेत 1000 पर्यंत मिंटिंग करण्याचे. पुढचा प्रश्न, हे जे सगळे प्रश्न आहेत ना हे खूप महत्त्वाचे आहे आणि हे 17 आणि 18 ऑगस्टच्या एक्झामला काही यातले IMP क्वेश्चन येऊन गेलेले आहेत आणि रिपीट झालेले आहेत. याआधी हे खूप जेव्हा झालेली होती भरती तेव्हा पण हे प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळेच हे नाशिक प्रेस नोट करन्सी आहे ना त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 आहे, सिक्युरिटी पेपर मिल SPL होशंगाबाद व्यतिरिक्त भारतीय चलनी नोटांसाठी लागणारा कागद तयार करण्यासाठी बँक नोट पेपर मिल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड BNP MPL ची स्थापना कोठे करण्यात आली? ऑप्शन ए आहे देवास, ऑप्शन बी आहे नाशिक, ऑप्शन सी आहे सालबोनी, ऑप्शन डी आहे म्हैसूर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे म्हैसूर. तर जे की SPL होशंगाबाद व्यतिरिक्त जे नोटांना लागणारा जो कागद आहे तर त्याची स्थापना व्यतिरिक्त कुठे झालेली आहे तर ती म्हैसूर येथे झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय चलनी नोटांवर स्वाक्षरी करणारे पहिले भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर कोण होते? ऑप्शन ए आहे सर जेम्स टेलर, ऑप्शन बी आहे CD देशमुख, ऑप्शन सी आहे B रामभाऊ, ऑप्शन 4 आहे HVR अय्यंगार. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. CD देशमुख यांनी भारतीय चलनी नोटांवर स्वाक्षरी करणारे हे पहिले भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर होते. हा तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12 आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, नाशिक येथील करन्सी नोट प्रेस CNP ची स्थापना 1928 मध्ये झाली. या प्रश्न सर्वप्रथम कोणत्या मूल्याची नोट मुद्रेत प्रिंट केली होती? ऑप्शन 1 आहे 10 रुपये, ऑप्शन 2 आहे 5 रुपये, ऑप्शन 3 आहे 15 रुपये, ऑप्शन 4 आहे 1000 रुपये. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 10 रुपये. तर नाशिक येथे जी करन्सी प्रिंट नोट्स जेव्हा सुरुवात झाली होती तर तेव्हा त्या प्रेस नोटमध्ये जे की प्रेस मीडिया होती तेव्हा सर्वात प्रथम जी कोणती नोट छापण्यात आली होती ती 10 रुपयाची नोट छापण्यात आलेली होती. हा तर खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि मी हा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आजच्याच दिवशी मी तुम्हाला 16 आणि 17 तारखेला 17 आणि 18 तारखेला जे काही नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये जे प्रश्न आलेले आणि येऊन गेलेले आहेत त्यावर एक महत्त्वाचा प्रश्न PYQ सिरीज चालू केलेली आहे. आज मी त्याचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहेत म्हणजेच तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क पडले आणि 19 ऑगस्ट जे की तुमचा लास्ट पेपर आहे त्या विद्यार्थ्यांना थोडा या प्रश्नांचा फायदा होईल त्यासाठी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI स्वच्छ नोट धोरण क्लीन नोट पॉलिसी अधिकृतपणे कधी सुरू केले? ऑप्शन 1 आहे 1999, ऑप्शन 2 आहे 1982, ऑप्शन 3 आहे 2005 आणि ऑप्शन 4 आहे 2016. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 1999. तर RBIने जे स्वच्छ धोरण क्लीन इन नोट पॉलिसी ही स्थापना याची 1999 या साली केलेली होती. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय चलनी नोटेच्या दर्शनी भागावर किती भाषांमध्ये नोटेचे मूल्य मुद्रित केले असते? ऑप्शन ए आहे 15 आणि ऑप्शन बी आहे 19. पण इथे तुमचं एक उत्तर असंही येऊ शकतं जर तुमच्या ऑप्शनमध्ये जर 17 ऑप्शन असेल म्हणजे की 17 चलनी नोटांच्या भागांवर म्हणजे 17 भाषेंमध्ये तर 17 म्हणजे 15 बरोबर आहे. पण जर त्याच्यामध्ये 2 ॲड केले म्हणजेच की हिंदी आणि संस्कृत हे देखील ॲड केलं तर एकूण 17 असे योग्य उत्तर ठरेल. पण इथे ऑप्शनमध्ये नाही आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, 1978च्या उच्च मूल्य बँक नोट विमुद्रीकरण कायदा अंतर्गत कोणत्या मूल्यांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून बंद करण्यात आल्या होत्या? ऑप्शन ए आहे रुपये 500, 1000 आणि रुपये 2000, ऑप्शन बी आहे रुपये 1000, रुपये 5000 आणि रुपये 10000. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे रुपये 1000, रुपये 5000 आणि रुपये 10000. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. मी आजच तुमच्यासाठी 16 आणि 17 ऑगस्टचे जे काही PYQ म्हणजेच की काल आणि परवा जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये जे IMP क्वेश्चन आहे त्याचा व्हिडिओ आजच अपलोड करणार आहे म्हणजे उद्या त्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर विषय पाहिजे आहे ते देखील मला कळवा. ज्यांनी सांगली DCC बँक भरती आहे जी की मध्यवर्ती जिल्ह्याची तो जर पेपर्स म्हणजे नाही का जर त्या पेपरसाठी अप्लाय केला असेल तर त्याची देखील मी सिरीज चालू केलेली आहे. एकदा मी त्याचा एक व्हिडिओ
पोस्ट केलेला आहे, तो जाऊन एकदा चेक करा. अशाच प्रकारचे मला सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.